ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईच्या शिवाजी पार्कात आंदोलन केलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। दरम्यान ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिम्मत असेल तर आता निवडणुका जाहीर करा असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिवतीर्थवरील आंदोलनातून त्यांनी हा हल्लाबोल केलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे। यावेळी सुळेंनी पाया पडून सिंहांचा आशीर्वाद घेतलाय। दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवीण डोंगरे यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। विकासात्मक कामासाठी आम्ही निर्णय घेतला। आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच शिंदेंच्या शिवसेनेत आल्याचं संजय देशमुखांनी म्हटलंय। कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन 6 खासदारांनी आम्ही निर्णय घेतला। त्यामुळे यापुढे देखील कायदेशीर लढाई लढू असा इशारा संजय देशमुखांनी दिलाय। नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे। पूजा बनसोडेंना तुर्भे पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे। स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बनसोडेंवर आरोप आहे। त्याचबरोबर खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे तुर्भे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्याचबरोबर इतर 3 जणांचा आता शोध सुरू आहे। बारामतीमध्ये इस्कॉन श्री जगन्नाथ रथ यात्रा महोत्सवात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली आहे। यावेळी त्यांनी उपस्थित भाविक पदाधिकारी व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणी केली आहे। शेतात रोपं काढणं आणि ट्रॅक्टर चालवण्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतलाय। शेतकऱ्यांबरोबर भात लावणी करत शेतीशी असलेली नाळ जपली आहे। भास्कर जाधवांच्या या अनोख्या अंदाजाची सध्या जोरदार चर्चा आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले। यावेळी नागरिकांनी धोंडींवर पाणी अर्पण करत पूजा अर्चना केली आहे। तातडीनं चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली आहे। भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 10 दिवसांनंतर पाऊस झाल्यानं शेतपिकांना जीवदान मिळालंय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। सातारा जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। कोयना धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शहापूर तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। दरम्यान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। यामुळे भात लागवडीला वेग आलाय। कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे आंबोली पुन्हा एकदा धुक्याची चादर निर्माण झाली आहे। धबधबे आणि हिरवाईनं नटलेला घाट यामुळे आंबोलीचे निसर्ग सौंदर्य बहरून आलंय। दरम्यान वाहनधारकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी जवळचा धबधबा प्रवाहित झालाय। शेकडो फुटांवर फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। गर्द हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगांमधून हा धबधबा कोसळतोय। अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे नाले सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे। आषाढी वारीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेचे पवित्र स्थान व्हावे यासाठी आता वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पंढरपुरातील चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पात्रात येऊन पोहोचले। मागील 10 दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग वीर आणि उजनी धरणात आलाय। त्याचाच परिणाम म्हणून आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये नदीचे पाणी पोहोचलं असून वारकऱ्यांना एकादशीच्या स्नानाची चिंता मिटली आहे। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावताच बळीराजा शेताच्या कामात व्यस्त झालाय। भात रोप लावणीची लगबग सुरू असतानाच आषाढी एकादशीचे भक्तिमय वातावरणही शेतात अनुभवायला मिळते। रोप लावणी करताना महिला विठ्ठलाच्या अभंगाचा गजर करत श्रमाला भक्तीची जोड देत आहेत। चिखलात राबणारे हात, ओठांवर विठ्ठल नाम आणि मनात पांडुरंगाची भक्ती असे हे मनोहारी दृश्य
शेती आणि वारीच्या संस्कृतीचा सुंदर संगम घडवत असून ग्रामीण भागात भक्ती आणि श्रमाचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बांधवांची भात लावणीची लगबग सुरू झाली आहे। भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घाटघर, भंडारदरा आणि रतनवाडी परिसरात भात लागवडीच्या कामांना वेग आलाय। वाशिम जिल्ह्यात मागील 15 दिवसांहून अधिक कालावधीपासून पाऊस गायब झाला आहे। त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आलेली आहेत। दरम्यान प्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारींनंतर न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली होती। न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग आली आहे। अकोल्यात बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पिकांची उगवण न झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दडी मारल्यानं कोरडवाहू शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे। पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागलेली आहेत। या नैराश्यातून जळगाव तालुक्यातील भादली येथील शेतकरी योगेश जांभरे यांनी आपल्या उडदाच्या उभ्या पिकावर थेट ट्रॅक्टरचा रोटावेटर फिरवलाय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नवेगाव मार्गावर टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय। यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान मोठ्या प्रमाणात टोमॅटो रस्त्यावर सांडलेत। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या होमगार्ड अनिता गायकवाड यांनी वर्दीवर रील्स बनवल्यामुळे पंढरपूर आषाढी वारीच्या बंदोबस्ताची ड्युटी नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर केलाय। मात्र होमगार्ड अधिकारी प्रदीप पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत कार्यालयीन नियोजनानुसारच ड्युटी वाटप झाल्याचं स्पष्ट केलंय। 17 महिला होमगार्डपैकी 10 जणींना ड्युटी देण्यात आली असून अनिता गायकवाड यांना हेतुपुरस्पर ड्युटी नाकारल्याचा दावा चुकीचा असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे पुरातन सौंदर्य खुलून दिसू लागले। मंदिरातील सर्वच पुरातन भागामध्ये विशिष्ट पद्धतीचे प्रकाशयोजन करण्यात आलेलं आहे। मंदिराचे सौंदर्य वारकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीकडून करण्यात येतोय। सध्या विठ्ठल मंदिरात गेल्या 2 वर्षांपासून 73 कोटी रुपयातून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। याच अनुषंगानं विठ्ठल मंदिरातील चोळखांबी परिसर, बाजीराव पडसाळी परिसर तसेच इतर सर्व भागात विशिष्ट प्रकाशयोजना करून मंदिराचं सौंदर्य खुलवलं जात आहे। भांडूप पश्चिमच्या विलेज रोड भागात मोठी दुर्घटना घडली आहे। अचानक एक रस्ता खचल्यामुळे 2 दुचाकींचं नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे। नागपूर विमानतळासाठी 40 हवाई वाहतूक नियंत्रकांची उभारणी केली जाणार आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि GMR कंपनी यांच्यात सोमवारी करार होणार आहे। वाढती विमान वाहतूक लक्षात घेता अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झालेली आहे। सध्या 160 ST कार्यरत असल्या तरी प्रत्यक्ष गरज 240 अधिकाऱ्यांची आहे। 40 नवीन STची नियुक्ती झाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे। भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे आणि उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट जयश्री शिंदे यांच्या कार्यालयाला नगरपालिका प्रशासनानं सील ठोकलाय। विनापरवानगी कार्यालयातील फर्निचरमध्ये बदल केल्यामुळे आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यामुळे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी ही कारवाई केली आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील 50 ते 60 युवकांनी एकत्र येत श्रमदान करत त्यांच्या वाडीकडे जाणारी वाट दुरुस्त केली आहे। या भागामध्ये मुसळधार पावसानं त्यांच्या घराकडे जाणारी वाट धुवून नेली होती, तर कुठे मोठे दगड गोटे वाटेत आडवे आले होते। ते दगड गोटे बाजूला करून पडलेले खड्डे त्यांनी भरून काढले आहेत।
मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी अपघातग्रस्ताला मदत केली आहे. पलटी झालेला टेम्पो उभा करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. सुदैवानं अपघातात टेम्पो चालकाला काहीही झालेलं नाही. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्राचीन वीरेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील तब्बल 11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ट्रस्टचे पदाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यात चोरीचा अधिक तपास करतायत.